रुको जरा, सबर करो. तेरा तो गेम बजाना पडेगा. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवर लेखन होण्याने इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, हा चढवतो एकदम कडक माझ्या सोन्या या सॉन्ग वरती हा चढव पण बनवलेला आहे. तो एकदम कडक झालेला आहे. तो जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आवड आपण कॅपकटचा वापर करून बनवणार आहे. कॅपकट आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑडिओ क्रिएट करण्यासाठी प्ले स्टोर वरून सुपर व्हीपीएन हा ॲप इन्स्टॉल करून त्यातला सिंगापूरचे बँक कनेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या कॅपकट ऍप्लिकेशनला आहे ना ते ओपन करून घ्यायचे. पण त्याआधी आता तुम्ही डेमो व्हिडिओ पाहून घ्या. Once more! Once more! Once more! तर आता कॅपकट ऍप्लिकेशन ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा ते न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपला जो नवीन प्रोजेक्ट आहे ना तो तयार करायचा. त्यानंतर मी जो ऑल मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो ॲड होऊन जाईल. तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपल्या सॉन्गचा ऑडिओ आहे ना तो वेगळं करायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपला सॉन्ग आहे ना तो वेगळं होऊन जाईल. तर आता ह्या सॉन्गचा ऑडिओ वेगळं केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना मी खाली एक लिंक दिलेली आहे ऑल मटेरियलची. त्या लिंकमध्येच एक पोस्ट उघडेल. तर अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन बघायला भेटेल. रीड मोरवरती क्लिक करून तुम्ही खाली स्क्रोल करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सगळे बीट्स आहेत ना तर ते बघायला भेटतील. जसं की 0 सेकंद 25 फ्रेम, 1 सेकंद 15 फ्रेम अशा प्रकारे. तर आता ते त्यानुसार त्या सेकंदवरती जाऊन त्या फ्रेमवरती आपल्याला हे व्हिडिओच्या लेअरला स्प्लिट करायचे ऑप्शनवरती क्लिक करून. तर आता कसं करायचं तर मी पहिली बीट आणि दुसरी बीट सांगतो. त्यानंतर बाकीचे एकूण टोटल 15 बीट्स आहेत. तर त्या 15 ठिकाणी तुम्ही ह्या लेअरवरती असं बरोबर ह्या सेकंदवरती यायचं. म्हणजे 1 सेकंद 2 फ्रेम असं त्यावरती जाऊन स्प्लिट करायचं. तर मी आता पहिले 2 बीट सांगतो. तर पहिली बीट आहे आपली 0 सेकंद 25 फ्रेम. तर आता आपण ऑलरेडी इथे बघायचं इथे 0 सेकंद आहे आणि 25 फ्रेम इथे बघू शकता. हे 24 आहे आणि 26 म्हणजे त्यामधलं म्हणजे डॉट म्हणजे 25. अशा प्रकारे या डॉटवरती यायचं म्हणजेच 25 फ्रेम यावरती येऊन या लेअरला असं स्प्लिट करायचे. त्यानंतर ना आपल्याला आहे ना 1 सेकंद 15 फ्रेमवरती जायचे. 1 सेकंद 15 फ्रेमवरती आल्यानंतर ना इथे बघू शकता इथे देखील 14 इथे आहे आणि हे 16 आणि त्यामधलं हे डॉट आहे ना त्या दोन्हीच्या मधलं म्हणजे 15 हे डॉट म्हणजे 15 ह्यावरती येऊन स्प्लिट करायचं अशा प्रकारे. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे मी खालच्या पोस्टमध्ये तिथनं बघून तुम्ही त्या आर्टिकलमधनं बघून तुम्ही खाली स्क्रोल करायचे. त्या रीड मोरवरती क्लिक केल्यानंतर ना तिथे तुम्हाला ऑल बीट्स बघायला भेटतील. ते तुम्ही बीट्स आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे. टोटल 15 बीट्स आहेत मी मागास सांगितलेलं. तर आता मी लगेचच आहेत ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत बीट्स ॲड करून घेतो म्हणजे स्प्लिट करून घेतो. तर आता स्प्लिट केल्यानंतर ना आपल्याला आहे ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेसचं ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो इथे रिप्लेस करून घ्यायचे. तर आपण कोणताही इमेज रिप्लेस करून घेऊ शकतो. त्यानंतर ना दुसऱ्या लेअरवरती येऊन रिप्लेसवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपले वेगवेगळे इमेजेस किंवा एकच इमेज तुम्ही ॲड केला तरी चालेल आणि वेगवेगळे इमेजेस जरी ॲड केले ना तरी चालेल. तर आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत मी लगेचच या व्हिडिओच्या लेअरला स्प्लिट करून आपले इमेजेस आहेत ना तर ते रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे इमेजेस रिप्लेस करून पूर्ण व्हिडिओ तो एडिट केलेले. तर आता सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण एडिट झालेलं आहे. मी आता तुम्हाला एक ॲनिमेशन त्या लेअरवरती सांगतो. तर ते तुम्ही लगेचच ॲड करून घ्यायचे. तर आपल्याला पहिल्यांदा असं 2 बोटाने लेअरला मोठं करायचं. त्यानंतर पहिल्याच्या 1 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला इनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथे ट्रेंडिंगमध्ये जर ट्रेंडिंगमध्ये सापडलं नाही तर तुम्हाला इथे मास्कमध्ये यायचं आहे. मास्कमध्ये आल्या तुम्हाला हा ॲनिमेशन बघायला भेटेल. मेमरी इनस्क्रिप्ट म्हणून इथे खाली स्क्रोल करायचं मित्रांनो. खाली स्क्रोल केल्या तुम्हाला हा ॲनिमेशन बघायला भेटेल. हा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये यायचं. त्यानंतर लाईट या सेक्शनमध्ये आपल्याला इथे
ब्लर्ड मेमरी नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. इनमध्ये आल्यानंतर मास्क ह्या सेक्शनमध्ये आपल्याला रोमॅन्टिक पूफ नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. जर तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही इथनं सर्च देखील करू शकता. रोमॅन्टिक पूफ ROMANTICPOOF अशा प्रकारे सर्च करून घ्यायचे. त्यानंतर ना आपल्याला 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. इनमध्ये आल्यानंतर ना इथे स्नॅप शॉट्स नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्या 3Dच्या सेक्शनमध्ये मित्रांनो. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे ॲड करून. तर आता अशा प्रकारे 5 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये येऊन ट्रुबलेन्स 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 6 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये बेसिकमध्ये येऊन झूम आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर 7 नंबरच्या लेअरवरती यायचे. ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला इथे एक मेमरी इन्स्क्रिप्ट नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती यायचं. म्हणजेच 8 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आउटमध्ये आपल्याला ट्रेंडिंग ह्या सेक्शनमध्येच आपल्याला इन कास्केड नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पुढच्या 9 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये येऊन इनमध्ये आपल्याला बेसिक ह्या सेक्शनमध्ये पेडलिंग नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती यायचे. 10 नंबरच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्ये ट्रेंडिंग या सेक्शनमध्ये वेव्ह ॲब्झॉर्प्शन नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये जाऊन कॅम मोशन ह्या सेक्शनमध्ये आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये ट्रेंडिंग ह्या सेक्शनमध्येच डायनॅमिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. जर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये नाही सापडलं तर 3Dमध्ये यायचं. तर अशा प्रकारे 1 नंबरला भेटून जाईल. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये बेसिक ह्या सेक्शनमध्ये ट्रुबलेन्स 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इन ह्या सेक्शनमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला हा इफेक्ट इन ह्या सेक्शनमध्ये आपल्याला वेव्ह ॲब्झॉर्प्शन झालं. डायनॅमिक शेक 2 सुद्धा झाला. आपल्याला आता ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये इथे फेलिंग कार्ड्स नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे 3D या सेक्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये येऊन इनमध्ये बेसिकमध्ये जाऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशनमध्ये येऊन अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन्स आहेत ना तर ते सगळे ॲड करून घ्यायचेत. ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतर ना आपल्याला आहे ना इफेक्ट्स ॲड करायचे. तर आता इफेक्ट्स ॲड करण्यासाठी व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्स या सेक्शनमध्ये जायचं आहे. एकूण आपले 6 इफेक्ट्स आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा, एकदम कडकमध्ये समजेल. तर आता आपल्याला ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना आपल्याला ग्लिच ह्या सेक्शनमध्ये येऊन इव्हिल ट्रॅप्ड नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याची लेंथ आहे ना व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून 6 सेकंद 25 फ्रेमच्या बेटपर्यंत ठेवायच्या. अशा प्रकारे बघू शकता 6 सेकंद 25 फ्रेम. त्यानंतर ना आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे ग्लिच ह्या सेक्शनमध्येच क्रोमॅटिक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे हा देखील इफेक्ट व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून 6 सेकंद 25 फ्रेमच्या बेटपर्यंतच ॲड करायचं. तर बघू शकता इथे अशा प्रकारे. त्यानंतर ना आपल्याला आहे ना तिसरा जो इफेक्ट आहे ना तो 6 सेकंद 25 फ्रेमच्या बेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत आहे. जे 4 इफेक्ट उरलेले आहेत ना तर ते 6 सेकंद 25 फ्रेमपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत एवढं लक्ष ठेवायचं. तर आता 6 सेकंद 25 फ्रेमवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी मग सांगितलेलं 6 सेकंद 25 फ्रेमपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत आहे. तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आणखी एकदा 6 सेकंद 25 फ्रेमच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ट्रेंडिंगमध्ये जर सापडलं नाही तर तुम्ही इथे खाली स्क्रोल करून इथे एक डेकोरचं ऑप्शन आहे यामध्ये यायचं. त्यानंतर अशा प्रकारे
तुम्हाला एक गर्लज सिक्रेट नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. याला 6 सेकंद 25 फ्रेमच्या बीटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं. आणखी एकदा 6 सेकंद 25 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टीमध्ये आपल्याला शेक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे आहे ते 35% ठेवून इंटेन्सिटी 10% ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आणखी एकदा त्याच बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट ह्या सेक्शनमध्ये गॉड रेज नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे 6 सेकंद 25 फ्रेमच्या बेटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे इफेक्ट्स आणि ॲनिमेशन्स ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना फक्त म्हणजे ओव्हरली ॲड करायची. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियलमध्ये आहे ना ही वरची माझ्या सोनी ही जी PNG आहे ना ती दिलेली आहे. तर ती तुम्ही ॲड करून घ्यायची. अशा प्रकारे व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून 6 सेकंद 25 फ्रेमच्या बीटपर्यंत. त्यानंतर 6 सेकंद 25 फ्रेमच्या बीटपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत एक वेगळी इमोजी दिलेली आहे. तर ती ॲड करून घ्यायची. अशा प्रकारे ही इमोजी मित्रांनो इमोजीची इमेज आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथे AI UHDवरती क्लिक करून 1080p ठेवून फ्रेम रेट जो तो 60 ठेवायचं. त्यानंतर बीट रेट 20च्या आसपास ठेवून एक्सपर्टवरती क्लिक करायचे. सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केल्या अशा प्रकारे आपला हा जो व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून ते सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.